तू आहोंच्या सोबत आहेस ना? चोर दरोडेखोरांपासून आहोंचं रक्षण कर. ते सुखरूप घरी परत येऊ दे. काका काय झालं? असं का गाईगाईने बोलवलत मला? क्या म्हणजे काय झालं हे तुझ्या लक्षातच आलं नाही का? काय? अगं त्या शंभूने दिगूला काय दिलं बघितलं नाहीस का? हो, शिदोरी दिली ना. मग त्यात मोठं असं काय झालं? आधी दही का काय ते दिलं आणि त्यानंतर काकूंनी पाठवलेली शिदोरी दिली. आणि हा, आणखीन एक पुडी होती. बस. अगं बस काय बस? अगं जे घडलंय त्याचं महत्वच समजत नाहीये तुला. तू म्हणजे ना अगदी मंद आहेस, मंद. हो, काय घडून गेलंय? अगं तुझ्या डोळ्यासमोर त्या सखूने बाजी मारली. अगं दिगू प्रवासाला निघालाय, मग त्याला वाटेत भूक लागली तर अन्न लागेल हे तुला सुचलं नाही का? सखू बघ, सखूने संधीचा फायदा बरोबर घेतला. तिने दशम्या पाठवल्या, हातावर दिगूच्या दही दिलं, देवीचं कुंकू पण पाठवलं. का तर तो सुखरूप घरी परत यावा म्हणून. तिने जिंकलं. आता एका नवऱ्याला आणखीन दुसरं काय हवंय? ही असली गडी माणसांची कामं मला नाही जमत. जमवावं लागेल. दिगूचा विश्वास, प्रेम मिळवायचं असेल ना तर हे करावंच लागेल. खर तर सखूने शिदोरी, दही, कुंकू पाठवलं हे दिगूच्या पण लक्षात आलं. माणिक, तू दिगूच्या समोर होतीस, पण समोर नसतानाही त्याच्या मनात उतरली ती कोण? सखू. जिंकलं. तिने त्या दिगूला बरोबर जिंकलेलं आहे. आता काय करायचं? हा, बघतेस काय? लगेच निघ. बाबाजी महाराजाने तुला ताबडतोब मठात बोलावलंय. जाते. हातातली कामं झाली की लगेच जाते. ताबडतोबचा अर्थ कळत नाही का तुला? निघ ताबडतोब. बर, जाते. हे काय? सखूला बाबाजींचं बोलावणं ऐकून धक्का नाही बसला? ती घाबरली नाही? अगं मी इतकं बोलतेय तरी तुझं आपलं चालूच आहे. मी समोर उभी आहे ना, आणि मला न विचारता हा शिरा कुणासाठी डब्यात भरतीयस? हो, बाबाजी महाराजांसाठी. अचानक इतकी थिटाई, इतका निर्भयपणा हिच्यात आला कुठून? बाबाजी महाराजांना सांगेन मालकीणबाईंनी आग्रहाने शिरा पाठवलाय. येते हा. येते हा. येतेस कसली? ते तुझ्या हातात नाही. आता तुझं परत येणं बाबाजी महाराजांच्या हातात आहे. हे जान्या, कावास. नाही म्हणजे जनार्दन राव, घरात तमाशा नको. तुझे पैके आहेत ना ते मी बुडवत नाही रे. आणून देतो हा तुला, पण आधी इथून जा. अरे जा बाबा. आणि हे दोन धटिंगण घेऊन इथे का आलायस? पैके घ्यायला. गजा भाऊ, खूप वायदे केले तो तुम्ही. पैके आज देतो, उद्या देतो, परवा देतो. माझे पैके टाका नंतर. नाहीतर काय? धमक्या कोणाला देताय?
आणि हा सगळा काय तमाशा सुरू आहे इथे? या गजा भाऊंना सांगा ना मनोरमा बाई, माझे पैके आज देतो उद्या देतो असे वायद्यावर वायदे करतात मला. दुप्पट करून देतो म्हणून माझ्याकडून पैके घेतले. दुप्पट तर सोडाच, पण मूळ रक्कम देखील देत नाही ते. ते तुमचं तुम्ही बघा. तुमच्या व्यवहारात मला रस नाही आणि माझ्या दारात येऊन असे तमाशे केलेत ना, तुमचा कायमचा बंदोबस्त करेन मी. भाऊजींना बाहेर भेटा, एकमेकांचे गळे धरा, काय वाटेल ते करा, पण माझ्या दारात परत पाऊल ठेवलत ना तर मी खपून घेणार नाही. निघा. गजा भाऊ, बाहेर फक्त दिसाच, हिशोब चुकता करेल. चला रे. भाऊजी, कान उघडे ठेवून ऐका. याआधी अनेक वेळा मी तुम्हाला संधी दिली, बऱ्याच वेळेला मी तुम्हाला वाचवलं, समज दिली, पण तुम्ही जुगार खेळणं काही थांबवलं नाही. आणि आता प्रकरण गळ्याशी आलं तर त्यात एका छदाम मदतीची अपेक्षा माझ्याकडून ठेवू नका. आणि ही असली माणसं माझ्या दारात जर परत आली ना तर बघा मी काय करते ते. आणि तुमचे बाहेरचे उद्योग उंबरट्या बाहेर ठेवायचे. खरात आणले तर तुम्हाला सुद्धा उंबरट्या बाहेर काढी, लक्षात ठेवा. बाबाजी महाराज घ्या, शिरा घ्या, सासूबाईंनी पाठवलाय. शिरा बिरा न गाय आम्हाला. तुला जे काही गवसलंय ना ते पाहिजे मला. जास्त हुशारी करायची नाही हा. तुला काय वाटलं आम्हाला ठाव नाही? ठाव नाही आम्हाला. यो तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो का कुठून आलाय हे समज माहिती आम्हाला. काय गावलंय ग तुला? बोल काय गावलंय? ते बाडातले कागद ते गावलेत ना? हा गावलेत ना ते. मग ते मला आणून द्यायचे, माझ्या ताब्यात द्यायचे, कळलं? देईन, मिळाले की देईन, पण प्रामाणिकपणे सांगते हो, मला अजून ते कागद नाही मिळाले. बस बस इथं खाली बस. बस आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नको. ह्रीं क्लीं ह्रीं स्वाहा. ओम ह्रीं क्लीं ह्रीं स्वाहा. ओम ह्रीं क्लीं ह्रीं स्वाहा. ओम ह्रीं ह्रीं क्लीं ह्रीं स्वाहा. ओम ह्रीं ह्रीं क्लीं ह्रीं स्वाहा. ह्रीं ह्रीं क्लीं ह्रीं स्वाहा.
तू आता जिंगरोबाच्या छत्रछायेखाली आहेस. बघ बघ प्रियतात मी चौ बाजूनी पिंगा घालताय. आता बघ आज काय करतेत ते. ओम ह्रीं ह्रीं क्लीं ह्रीं स्वाहा. नजर नाही काढायची, नजर काढायची नाही. इकडे बघायचं, माझ्या डोळ्यात बघायचं. जास्त चतुराई नाही पाहिजे. हा बघ बघ इथं बघ. बघ जमीन हळूहळू वर जायला लागलीये. आभाळ खाली येते जमिनीला गिळायला. बघ बघ आमच्या डोळ्यात आभाळ बघ. राया मी खोल खोल डोहात जाते असा मला भास होतोय. विठुराया यातून मला बाहेर काढ. मला संमोहित नाही व्हायचंय, निर्जीव कठपुतली व्हायचं नाहीये. विठुराया विठुराया मी खोल ओढली जाते रे. डोळं नाही मिटायचे. डोळं मिटलंस तर जीव घेईन. रमाई, अगं मला काही कळतच नाहीये. ही रडूबाई रोज मुकाटानं सगळं ऐकून घ्यायची. आज जणू काही तिला शिंगच फुटली आहेत. सगळ्यांना उगाळून प्यायल्यासारखी वागतीये. डोळ्यात डोळे घालून बघतीये. आणि बघितलंस ना, तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसतीये. हो ना. अहो सासूबाई, आम्ही म्हणजे मी आणि अमुना वंश सकाळी तिला ओरडलो तर उसरीत 2 पेले दूध निर्लज्जासारखी प्यायली. हो, तिच्या वागण्यात खरंच खूप बदल झालाय. हो, काका तर म्हणत होते की पुढ्यात न येता तिने माझ्यावर बाजी मारली आणि सावकारांना जिंकून घेतलंय. रमाई, एका रात्रीमध्ये असं काय घडलं असेल ग की सकुपार बदलूनच गेली? गप्प बसा जरा. तुम्ही दोघी नुसता विचारच करा. मी तुमच्या 2 पावलं पुढे आहे. तुम्हाला काय वाटलं मला दिसत नाही? पण माझी नजर तुमच्यापेक्षा तीक्ष्ण आहे. सखूमध्ये झालेला हा अभद्र बदल मी बाबाजी महाराजांना जाऊन सांगितला. आणि ताबडतोब सखूला मठात बोलावून घेतलंय. अगं बाई. आणि मी सखूला मठात पाठवलं सुद्धा. आता बघा, बाबाजी महाराज बरोबर सखूच्या नाकात वेसण घालतील. अशी काय संशयाने बघतेस माझ्याकडे? तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अक्कल आहे. हे बघा, जे मी केलंय ना ते बरोबरच केलंय. आणि तुम्ही दोघी मला शिकवायला येऊच नका. मला बरोबर कळतंय त्या सखूची मस्ती कशी जिरवायची ते. बाबाजी महाराजांचे सखूवर उपचार पण सुरू झाले असतील. आणि जर का सखूने फणा काढलाच तर बाबाजी महाराज तिला टाचे खाली तुडवतील की नाही बघा. रमाई, असं तू दरवेळी म्हणतेस, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. बाबाजी काहीच करत नाही. जिंगरोबा जिंगरोबा महागुरु जिंगरोबा. जिंगरोबा जिंगरोबा महागुरु जिंगरोबा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल.
डोंगर आरपार बघत होती आणि आता हे काय हे 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 काय होतंय? अरे गजर मोठ्याने होऊ द्या की, मरत मरत काय करताय? उद्या संमोहित का होत नाहीये? उलट उलट हिची नजर आम्हालाच भेटून जातीये. रमाई, बाबाजी महाराजांनी काहीच केलं नाही तर मुळात मला कळत नाहीये की आपण आगीची कसोटी का घेतोय. अगं सखू, आग आहे आग. भडकली ना तर क्षणात सगळं राग करेल, राग. मला तर ती सकू घरात काय या जगातच राहायला नकोय. नाहीतर काय. रमाई, तू विसरलीस याच सकूने शंभूला 2दा जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मी नाही विसरू शकत हे. तू कशी विसरतेस ग? जिला आपण काट्यांनी ढोसत, अंगावर शेण टाकत गावाच्या बाहेर काढलं, आज तीच नाव बदलून आपल्या घरात घुसते. आणि आपल्याला कळून सुद्धा आपण तिला घरात ठेवतो का? कशासाठी हा अस्तनीतला निकारा घरात ठेवायचा? यमुने, अगं बाबाजी तुला महाराज माहिती काही सांगूच नकोस. सकूची गटडी वळण्याचा विषय आला की तू बाबाजी महाराजांचं नाव समोर घेतेस आणि आम्हाला गप्प करतेस. पण नाही, मूळ प्रश्न हा राहतोच ना की बाबाजी महाराज तरी सकूला इथेच ठेवायला का सांगतायत आणि सगळं कळून सुद्धा तू का त्यांना साथ देतेस? नाही रमाई, मला असं वाटतंय की यामध्ये नक्कीच काहीतरी गुपित आहे आणि ते गुपित तू आमच्यापासून लपवतेस. पण नाही रमाई, काय गुपित आहे? काय कारण आहे? आत्ताच्या आता ते गुपित सांग, नाहीतर आत्ताच्या आता त्या सकूला घराच्या बाहेर काढून टाक. मला जाब विचारतेस? मला थोबाड फोडू तुझा? काय मरत मरत वाजवताय? तुझ्या अरे चल हो भाई, हाड तुमच्या हाड. अरे हाड हाड. ही ईदभर मुलगी एवढी खंबीर कशी काय झाली? वश का होत नाही आम्हाला? बाबाजी महाराज, मी लहान असल्यापासून मला संमोहित करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, पण आता मी मोठी झाली हो. तुमच्या या अघोरी तंत्रमंत्र शक्तीचा परिणाम माझ्यावर कसा होईल? माझ्या मनात, माझ्या हृदयात, माझ्या नसा नसात विठुराया. तुम्ही विठुरायाला वश कसं कराल? त्याला संमोहित कसं कराल? तो तर फक्त निर्मळ अंतःकरणाने आणि शुद्ध भक्तीने संमोहित होतो, अशा कटकारस्थानाने नाही. मला शिकवतीस बाई ग? तुझी तुझ्या इटुरायाची मिजाज आत्ता उतरवतो मी. एक किडा मंग्याला कसं टाच खाली चिरडतात की नाही, तसा तुझा अहंकार चिरडून टाकतो मी. तवा जास्त उडू नगस, कळलं ना? यांच्यात अचानक बळ आलंय म्हणजे विठुराया सांभाळून घे रे. दिगू मोर खेळला गेलाय ना व? हा, अगं तुझ्या नवऱ्याविषयीच बोलतोय. तिकडच गेलाय ना वसुली करायला. हा, मग एक ध्यानात घ्यायचं,
दिगूचा जीव माझ्या मुठीत हाय. तुम्ही तुम्ही आहोत नका मध्ये आणताय. त्यांची काहीच चूक नाहीये आणि ते तुमचे निस्सीम बघताय तो. नाव काय आमचं? नाव ना गो जी म्हणजे नाग होता मी. आमच्या शेपटीवर जर कोणी पाय दिला, आम्हाला डिवचलं, तर मग आम्ही त्याला सोडत नसतो. आम्ही त्याला डसतोच. आम्ही सोडवतोच. मग तो कोणी बी असो, चूक तू केली ना, मग त्याची शिक्षा दिगूला भोगायला लागणार. वय नव्यानं ऐकल्यासारखं काय करते तू? अहो यस, गळा काढू नका. मुदत देतोय तुला, सूर्यास्तापासूरची मुदत. जर आज सूर्यास्तापूर्वी बाळातले कागद तू आम्हाला आणून दिले तर ठीक, नाहीतर मग तुझ्या या कपाळावरचं कुकू कायमच पुसलं जाईल.